ज्या काळामध्ये जातीयता हे अत्यंत मोठं शस्त्र होतं, हत्यार होतं जातीयता, त्या काळामध्येही ज्ञानोबरांची वारकरी संप्रदायाची क्रांती आहे की 18 पगड जातीचे लोक सगळ्या जातीच्या बंधनाच्या भिंती तोडून एकत्र आले. स्वातंत्र्योत्तर कालामध्ये जातीयता निर्मूलन असं काहीतरी सरकारचं तुंतन चालू आहे आणि त्याचे बरेचसे प्रयत्न चालू आहेत, पण अजून काही जातीयता नष्ट होत नाही. पण मनातून कधीच जात नाही तिचं नाव जात, लक्षात ठेवा. जी मनातून कधीच जात नाही तिचं नाव जात. का कुणाला ठाऊक, पण एस टीमध्ये एकमेकाच्या ठिकाणी भेटल्यानंतर माणसं कोणत्या कारणासाठी काष्ट विचारत असतील पण विचारतात. त्याला काय होतं, परिचय झाले की सहज विचारतात काय. आम्हाला तसा प्रसंग नेहमी येतो. मी पुण्याहून मुंबईला जात होतो. माझ्या शेजारी एक मनुष्य बसला होता. त्याने मला सहज विचारलं, महाराज कोणत्या गावचे? म्हणून मी कराडचा आहे. चालला आहे कुठं? म्हणून मुंबईला. कशासाठी चाललं? म्हणलं कीर्तन करण्यासाठी. तुम्ही कीर्तनकार का आहात का? हो म्हणलं कीर्तनकार आहे. काय नाव काय म्हणलं तुमचं? मी सांगितलं मला बंडा महाराज कराडकर म्हणतात. आता बंडा महाराज कराडकर हे नाव सांगितलं तर त्याच्यामध्ये जातीचं काही लागण्यासारखं काही दिसतच नाही ना. नेमकं आता आहे ना, कसं कराडकर म्हणतात ना. भाऊ तुम्हाला गंमत सांगतो, बरेचसे लोक मला असं विचारतात की विश्वनाथ कराडचा तुमचा काय संबंध आहे? कारण त्यांचं नाव कराड आहे ना, आणि मला ते विचारतात माझं नाव कराडकर आहे. बऱ्याचशांना तसं वाटतं की बा यांचा काहीतरी संबंध असला पाहिजे. असू दे असेल नसेल प्रश्न नाही. प्रश्न आहे बंडा महाराज कराडकर म्हणलं कळत नाही. कराडकर म्हणजे कराडवरनं. मग त्याने विचारलं की कराडकर म्हणजे ना, कराडकर म्हणजे कराडकर. ते म्हणजे तुमचं नाव कराडकर आहे का? नाही तसं काय नाही म्हणलं, मी कराड शहरातलं असल्यामुळं कराडकर आहे. असं आहे का? पण मग नाव काय तर असेलच ना, आहे की नाही? म्हणजे काय नाव आहे? म्हणलं प्रकाश सदाशिव जंत्रे नाव सांगितलं. आता जंत्रे नाव सांगितलं हो, त्यानं अंदाज बांधला की मग जंत्रे म्हणजे कोण असतील नेमके. सहसा जंत्रे नाव काय सहसा ऐकण्यात नसतं आपल्या जास्त. त्यामुळं ते परत 5 मिनटं थांबलं आणि परत विचारलं जंत्रे म्हणजे, म्हणलं काय नाही जंत्रे म्हणजे जंत्रे. म्हणलं तसं नाही म्हणजे आपलं जंत्रे म्हणजे काय? मी म्हटलं काय अडचण काय नाही. म्हटलं म्हणजे मग माझ्या लक्षात आलं की त्याला माझी जात पाहिजे. मग मी जरा खडूस आहे तुम्हाला माहीत आहे. मी म्हणलं जंत्रे म्हणजे BC. BC म्हणलं जरा सरकून बसला बाजूला. म्हणलं थोडं त्याच्या लक्षात आलं की वेगळं दिसते काहीतरी. मग जरा बाजूला बसला. आणखीन 2 मिनटं गेली. परत त्यानं माझ्या चेहऱ्याकडे वर बघितलं. त्याच्या लक्षात आलं की BC सारखं दिसत तर नाही. BC तर म्हणतं आहे. परत त्यानं विचारलं महाराज विचारू का? म्हणलं विचारा ना. म्हणले खरंच BC का? म्हणलं खरंच BC आहे. म्हणले नाही पण तसं वाटत नाही. तुमच्याकडे बघितलं तुम्ही BC असं वाटणार. म्हणलं क्रॉस झालेला आहे त्यामुळे तसं वाटणार नाही. त्याच्यानंतर त्यानं काहीच विचारलं काहीच विचारलंच नाही. काय विचार सांग. मग मी एकच प्रमाण तुम्हाला देणार आहे की ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाची जात कोणती आहे भाऊ? आम्हा भाविकाची जाते, आम्हा भाविकाची जाते, एकविधाची श्रीपते, एकविधाची श्रीपती, अलंकार युक्ती, अलंकार युक्ती, सरोषकेची
मनामध्ये तुकोबाराय आपल्या सगळ्यांची एकच जात सांगतात, बाकीचा विषयच नाही, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगितलं की वारकरी संप्रदाय अशी क्रांती करणारा संप्रदाय आहे की ज्या संप्रदायामध्ये जात कधी मनामध्ये येत नाही. आळंदीमध्ये आम्हाला जे लोक कीर्तन सेवा देण्यासाठी येतात, अजून त्यांना आम्ही असं विचारलं नाही की तुमच्या गावात समाज कुठला जास्त आहे. आणि जे आम्हाला कीर्तन सेवा देतात त्यांनी आम्हाला कधी विचारलं की महाराज तुमची जात कोणती. हे वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे. दिंडीमध्ये चालताना दिंडीचा मालक जे टाळकरी आहेत त्यांना कधी विचारत नाही तू कुठल्या जातीचा आहेस. आणि जो टाळकरी दिंडीमध्ये सहभागी होतो तो मालकाला विचारत नाही की तुमची जात कुठली आहे. हे वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे की जे एकत्र आल्यानंतर जातीची कधी चौकशी करत नाहीत. अगदी वेगळं सांगायचं म्हटलं तर असं आहे की ज्याला शास्त्रामध्ये बादरायणी संबंध म्हणतात ना, पण बादरायणी संबंध हा म्हणजे तसा नसलेला संबंध जोडण्यासाठी असा जरी शब्द असला तर वारकऱ्यांच्या दृष्टीने तो चांगला संबंध आहे. चांगला शब्द म्हणजे कसा, बादरायणी संबंध अगोदर सांगतो. बादरायणी संबंध म्हणजे काय, एक ग्रस्त बैलगाडी घेऊन आले, एका बंगल्यापुढे त्यांनी बैलगाडी सोडली आणि बैल सोडली. त्या बैलांना गाडीतला कडबा वगैरे खायला टाकला, कोटबीट होता, असा पटका होता, जुन्या काळातला असा प्रतिष्ठित मनुष्य जरा दिसत होता. हातामध्ये 2-3 अंगठ्या होत्या, छत्री होती, डामडोल चांगला होता. अगदी ऐटीत पायऱ्या चढला, ऐटीत. आता चढल्यानंतर नोकरानं स्वागत केली, या म्हणून विचारलं, बा काय सांगायचं म्हणून, सांगा पाहुणे आल्यात म्हणून. त्याने आज जाऊन सांगितलं पाहुणे आल्यात. बायकोनं तर असं बाईनं डोकावून बघितलं, पाहुणे आहेत. तिच्या काय लक्षात येणार, तिच्या लक्षात आली यांच्याकडून असतील असं लक्षात. चहा वगैरे सगळं झालं, ते वर्तमानपत्र काय असेल ते. थोड्या वेळानं मालक घरी आले. मालकाने आपलं घरात जाऊन प्रश्नार्थक चिन्ह केलं. तिनं सांगितलं पाहुणे आहेत. त्यांच्या लक्षात आलं पाहुणे म्हणलं तर हिच्याकडून असतील म्हणून. बरं, नोकरांनी दोघांना सांगितलं पाहुणे आहेत म्हणून. असा तो पाहुणा चांगला 2 दिवस राहिला. गप्पा तर भरपूर मारल्या त्यांनी, परंतु काही लक्षात येईना. 2-3 दिवसानंतर मालकाच्या लक्षात आलं, बा नेमका संबंध कोणता यांचा. मग त्याने आपल्या पत्नीला विचारलं की तुझे पाहुणे किती दिवस थांबणार आहेत. ते म्हणले काय बोलताय काय तुम्ही, माझे कसे असतील, तुमचे पाहुणे आहेत. माझे कसे, तू आलेला नाही सांगितलं पाहुणे आहेत म्हणून. म्हणले त्याने आलेला सांगितलं पाहुणे म्हणून, मला वाटलं तुमचे असतील. मग दोघांच्या लक्षात आलं की पाहुणा तर आपल्या कुणाचंच नाही, पण राहिलेलं आहे तर काय करायचं. आता पाहुण्याला कसं जा असं म्हणताही येत नाही. शेवटी आपलं सहज विचारलं की पाहुणे बाकी सगळं ठीक आहे, पण जरा रिलेशन लक्षात येईना आपलं कसं आहे. तो म्हणला अहो आपलं रिलेशन अत्यंत जवळचं, अत्यंत म्हणजे अत्यंत जवळचं. म्हणजे जवळचं म्हणजे काय, तुमच्या घराची चौकट आहे ना ती बोरीच्या झाडाची आहे आणि माझ्या गाडीची चाकं बोरीच्या झाडाची आहेत. हा आपला संबंध, त्याला म्हणतात बादरायणी संबंध. लक्षात ठेवायचा. हा तिथं तसा नगण्य असला तर इथं तसा नाही. इथं बादरायणी संबंध सांगायचाच म्हटलं तर इथं जेवढी लोक जमलेत ना, आता तुमची जातबीत कुणाची काय असेल ते सोडून द्या, प्रश्नच नाही. तर तुमचा आणि आमची जात फक्त एकच आहे, आपला संबंध हा आहे, लक्षात ठेवायचा. बाकी काही नाही. हे तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आता आणखीन आपला संबंध लावायची कारणच काय लक्षात ठेवा. कारण काय की गळ्यामध्ये तुळशीची माळ असल्यानंतर तुम्ही कोणत्या जातीचे आहात, मी कोणत्या जातीचे आहे, मी जातीचा आहे, हे विचारायची कारणच काय लक्षात ठेवायचं. तर ज्या अर्थी आपला माळेचा संबंध लागला, देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे, देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे, त्या संबंधे विश्वाची सोय रे, देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे, पुत्र ओढी दोरे काय, पुत्र ओढी दोरे एकाए, रोडी तोडे काय रोडी तोडे तुकोबाराय
ते सांगतात आपला जो संबंध लागला आहे हा संबंध देवाच्या संबंधाने लागलेला आहे. आमच्या गळ्यामध्ये माळ असल्यामुळं आमचा संबंध पांडुरंगाशी आहे. तुमच्या सगळ्यांच्या गळ्यात माळ असल्यामुळं तुमचा संबंध पांडुरंगाशी आहे. तुमचा संबंध पांडुरंगाशी आहे. आमचा संबंध पांडुरंगाशी आहे. म्हणून तुमचा आणि त्या आमचा संबंध एका ठिकाणी सरळ आहे, प्रश्नच नाही. एस टीमध्ये भांडणारी माणसं परत एका ठिकाणी कशी होतात सांगा. अगोदर खूप भांडतात, पण जेव्हा त्यांच्या लक्षात रिलेशन येतं तेव्हा ते लगेच भांडायचे बंद होतात. लक्षात जागेसाठी भांडतात खूप, ही जागा माझी आहे म्हणून. शेवटी कंडक्टर सांगतो बसावं ॲडजस्ट करून, काय थोडा वेळ आहे बसा. मग बसतात, बेरागतच असतात. कोणत्याही एस टीतली गर्दी काय जास्त वेळ नसते हो. बहुतेक परळीवरून सुटणाऱ्या मुक्कामाच्या गाड्या म्हणजे पहिल्या 2 स्टॉपलाच अर्ध्या खाली होत असतं, आपल्याला माहिती आहे. पहिल्या 2 स्टॉपला गाडी अर्धी खाली झाल्यानंतर सगळी भांडणं संपली, काय नाही. 3 पहिल्या सुरुवातीला निघाल्यानंतर 3 सीटच्या बाकड्यावर 4 बसले होते. नंतर 3 सीटच्या बाकड्यावर 2च होते. मनातला राग तर गेलेलाच नव्हता. मग सहज आपलं एकाने विचारलं, वा कुठे चाललं आहे, काय कुठं चाललं म्हणते. उकळीला चाललो आहे. त्यांनी सांगितलं. म्हणलं असं कोणाकडे चाललं आहे. आता तो रागातच होता. तुम्हाला अमक्याच्या घरात. असं त्या घरात कोण आहे. म्हणलं तिथं माझी भाची दिलेली आहे. काय सांगताय. म्हणलं का, त्यांची पुतणी आम्ही केलेली आहे. मग काय म्हणले आपण राव पाहुणे राव आणि उगाचच भांडलो. काढा तंबाखू बसा बोंबलत प्रश्न. हे काय माहीत आहे का, हे ज्ञानोबरांची ओळ आहे का नाही. भूता परस्परे, ते भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे म्हणताना मला तंबाखूची आठवण होते. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. बिनओळखीच्या लोकांना एकत्र करणारी वस्तू म्हणजे तंबाखू आहे, लक्षात ठेवायचं. एकत्र आणि ओळखीच्या लोकांना घनिष्ठ पद्धतीनं बांधणारी तीच आहे, प्रश्नच नाही, लक्षात ठेवायचं. तंबाखूसारखं अतूट मैत्री कुणाचीच नाही. कशी झाली असेल कोणाला टाक बा. तंबाखू खाण्याची गंमत असते, एकाकडे पुढे असते आणि एकाकडे डबे असते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससारखी युती त्यांची बरोबर होते, लक्षात. त्यांना माहीत असतं की एकमेकाशी आपलं जमणार नाही, त्यामुळं कशाला बघत भांडून काय फायदेला आहे. विषय असा आहे, मी आपल्याशी पुष्कळ बोललो की माझे जातीचे, मला हे सांगायचं आहे. तुकोबाराय सांगतात माझ्या जातीचे लोक भेटावे म्हणजे कोण. इथे व्यवहारातल्या जातीचा संबंध आपल्याला माहीतच आहे, तरी तुकोबाराय सांगतात की माझे जातीचे मज भेटू कोणी. मला माझ्या जातीचे लोक भेटतात म्हणजे काय सांगा. महाराजांनी जातच सांगितले की माझ्या जातीचे लोक मला भेटावेत म्हणजे कोण भेटावेत, तर आवडे ज्या हरी अंतरापासून, आवडे जा हरी अंतरापासून, आवडे जा हरी अंतरापासून, आवडे जा हरी अंतरापासून. ऐशियाचे मनी अर्थ माझे, ऐशियाचे मनी अर्थ माझे, ऐशियाचे मनी अर्थ माझे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी निरतिशय प्रेम आहे ना, त्याच्याविषयी मला प्रेम आहे. काय संपला विषय. म्हणून महाराज सांगतात की मला संत आवडतात. माझे जातीचे मज भेटू करून त्यांनी मला भेटावं अशी माझी इच्छा आहे, असं तुकोबाराय आवड व्यक्त करतात. जगामध्ये आवड नाही असा जीव नाही, लक्षात ठेवा. मी जीव शब्द वापरला आहे. सगळ्या जगाचे तीन प्रकार की देव, मनुष्य, स्थावर या नाव जगडंबर. जगातले 3 प्रकार सांगिततात की देव, मनुष्य आणि स्थावर असे 3 प्रकार असतील तर त्यामध्ये तिघापैकी इच्छा कोणाला नाही. स्थावराला इच्छा नाही, लक्षात ठेवा. इच्छा कोणाला संभवत नाही. जडाला इच्छा संभवत नाही कधी. दगडाला कोणती इच्छा संभवत नाही का, दगड जड आहे. ज्याच्या ठिकाणी संवेदना नाही त्याच्या ठिकाणी इच्छा कशी काय संभवेल. तर जडाला कोणती इच्छा नसते, लक्षात ठेवा. गंमत अशी आहे, घराच्या भिंतीला रंग कोणता द्यावा ही आवड आपल्या भिंतीची नाही, लक्षात ठेवा. घर कशा पद्धतीने बांधावं ही आवड घराची नाही, आपली आहे, लक्षात ठेवा. घरानं तुम्हाला कधी तक्रार केल्या का की बांधून 2 वर्ष झालं तुम्ही प्लॅस्टर कधी करणार आहे. त्याला काय संबंधच नाही, लक्षात ठेवा. त्याला आवड संभवतच नाही. कोणत्या रंगाचा बूट असावा हे बुटाची आवड नाही, आपली आवड आहे, लक्षात ठेवा. बुटाचं काय अडचणच नाही, लक्षात ठेवा. मग त्याच्या दृष्टीने काय नाही. आपण बुटाला पॉलिश का करतो खरं सांगा. बुटाला आवडतं म्हणून का आपल्याला आवडतं म्हणून. बुटाला पॉलिश आवडायचा काय संबंधच नाही. त्याच्या दृष्टीने पॉलिश केलं काय नाही केलं काय त्याला काय संबंध आहे. पण आपल्याला असं वाटतं की बुटाला पॉलिश नाही केलं तर आपलं जरा इम्प्रेशन पडणार नाही म्हणून आपण करतो ना. जडाच्या ठिकाणी कुठली आवड संबंध नाही ना. असे आहे. मृत माणसाला हार घेऊन आणण्याची पद्धत आपली. मृत माणसासाठी आपण हार घेऊन जातो.
तुम्ही हार घेऊन गेल्यानंतर आपण त्याला हार घालतोय हे सगळ्यांना दिसण्याचा प्रयत्न आपण करतो की मी हार आणलेला आहे म्हणून. ज्याच्यासाठी हार आणलेला आहे त्याला त्याचं काहीच घेणं देणं नसतं. तो हार घाल नाही तर न घाल, काय समजलं, ते निवांतच असते. लक्षात ठेवा, काय नाही, ते शांतच असते अगदी. हार घातली तर शांत, नाही घातलं तर शांत. लक्षात ठेवा. बरं, अजून कोणत्याही एखाद्या प्रेतानं खूप लोकांनी हार घातले म्हणून स्मशानामध्ये तुम्हाला धन्यवाद दिलेले नाहीत, आणि एखाद्या प्रेतानं परळीसारख्या शहरामध्ये नगरपालिकेनं उचललंसुद्धा नाही म्हणून परळी नगरपालिकेला कधी शिवाय दिल्या नाहीत. लक्षात ठेवा, तो जडच आहे ना. जडाच्या ठिकाणी ते संवेदनाच नाही ना. जडाला संवेदना नसल्यामुळं जड आपली आवड व्यक्तही करत नाही आणि जडाला आवडही नाही. मग आवड कोणाला आहे? आवड चेतनाला आहे. चेतनाला आवड आहे ना. मग चेतनामध्ये परत प्रकार आहेत. चेतनामध्ये कोणते प्रकार आहेत? चेतनामध्ये देव आणि जीव असे 2 प्रकार आहेत. आता देव आहे, आता देवाला कोणती आवड आहे? आता देवामध्ये परत 3 प्रकार आहेत. विठ्ठला विठ्ठला. मी तुम्हाला सृष्टीचे 2 प्रकार सांगितले, त्यामध्ये एक जड आणि एक चेतन. जडाला आवड नाही म्हणून सांगितलं. आता चेतनाला आवड आहे. चेतनातले 2 प्रकार सांगितले, देव आणि जीव. आता देवामधले 3 प्रकार आहेत. देवाचे 3 प्रकार कोणते आहेत? देवामध्ये एक ब्रह्म आहे, एक ईश्वर आहे आणि एक सगुण आहे. ठिकाणच्या ठिकाणी कोणती आवड आहे? कदाचित तुम्ही असं म्हणू शकाल की ब्रह्माला आवड संभवत नाही. ब्रह्माला आवड संभवत नाही असं जर म्हटलं तर वेदाची वचनं खोटे ठरतील ना. एकोहम बहुश्याम प्रजायेती, ह्याची वाट काय? ब्रह्माला जर आवड नसेल तर हे जगत निर्माणच कसं झालं? मग सांगा ना. एकले नकंठेची म्हणून या येणे, म्हणजे आपण बहुरूपानं प्रसवावं ही आवड ब्रह्माला झालीच ना शेवटी. म्हणजे अर्थात हे अलंकारिक बोल नाही, पण आवड आहे त्याची. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ही आवड संभवते की आपण बहुरूपानं प्रसवावं, ही ब्रह्मरूपाची आवड आहे. आता भगवान परमात्मा जो आहे ईश्वर, त्याच्या ठिकाणी कोणती आवड आहे? ईश्वराच्या ठिकाणी आवड आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तथा आत्मानं सृजाम्यहम्. ईश्वराच्या ठिकाणी ही आवड आहे की या जगामध्ये धर्माचं परिपालन करण्यासाठी मला अवतार घ्यावा लागतो. आता ज्यानं अवतार घेतला आहे सगुण भगवान परमात्मा, त्याच्या ठिकाणी कोणती आवड आहे? त्याच्या ठिकाणची आवड सगुण भगवान परमात्माच सांगतो. भगवान परमात्मा सांगता की मला कोणती आवड आहे? भगवान परमात्मा सांगतात, तुम्हाला प्रमाण सांगतो. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, डोळे भरून या पाहीन तुझे मुख. ही भक्ताची देवासंबंधी आवड. भक्ताची जशी देवासंबंधी आवड तशी देवाची भक्तासंबंधी आवड आहे. तुकोबाराय सांगतात, डोळे भरून या पाहीन तुझे मुख, याची मज सुख देई देवा. भगवान सांगतात, तो पहावाय डोळे म्हणून या चक्षुषी मज डोळे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती. भगवान परमात्मा सांगतात, तयांच्या गुणांची लेणी लेव आपुले आहे ना काणी. म्हणजे भगवंतांनी बरोबर सांगितलं ना. आता तुकोबाराय सांगतात की जिवे गोड 3 अक्षरांचा रस. भगवान परमात्मा सांगतात, तयांची कीर्ती श्रवणी लेव आम्ही. तयांच्या गुणाची लेणी लेव आपले वाणी. त्यांच्या गुणाचं वर्णन आम्ही आमच्या वाणीचं भूषण आहे आणि त्यांच्या गुणांचं श्रवण हे आमच्या कानाचं भूषण आहे. अर्थात म्हणण्याचा भगवान उद्देश असा आहे की असा सगुण भगवान परमात्म्याची आवड आहे. झालं. आता जीवाकडे या. काय सांगितलं आपल्याला? चेतनाचे 2 प्रकार, देव आणि जीव. आता परत देवाचे 3 प्रकार केले. देवाचे 3 प्रकार करत असताना 3 प्रकार सांगितल्यामध्ये ब्रह्म असेल, ईश्वर असेल, सगुण परमात्मा असेल. आता जीवाकडे या. जीवाचे प्रकार काय? जीवाचे परत प्रकार आहेत. त्यामध्ये काही मनुष्य आहेत आणि काही प्राणी आहेत. आता प्राण्याची आवड कोणती आहे? प्राण्याची आवड सरळ सांगितली, आहार निद्रा भय मैथून, ही प्राण्यांची आवड आहे. आता माणसाचं लक्षात घ्या. माणसाची आवड लक्षात घ्या. माणसाची आवड, माणसामध्ये परत 4 प्रकार आहेत. माणसं काही एका प्रकारचे आहेत का? माणसामध्ये 4 प्रकार आहेत. माणसामध्ये 4 प्रकार कोणते संभवतात? शास्त्र काय सांगते? पामर, विषयी, जिज्ञासू किंवा मुमुक्षु आणि मुक्त, हे 4 प्रकार आहेत. आता त्यामध्ये मग पामराची आवड कोणती आहे? पामराची आवड सरळ व्यक्त केलेली आहे. अंगा मनासी रुचावे, येतोलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याची नावे भलतेची करी, परी पापमज होईल का नरक यात नाही येईल, हे काय पुढील त्याने जो. ही पामराची आवड आहे. पामराचा विषयच नाही लक्षात ठेवा. जगातली कोणतीही वस्तू पामरासाठी भोग्यच आहे. दुसरी गोष्ट, शास्त्र पामरासाठी नाही. पापपुण्याच्या कल्पना पामरासाठी नाहीत, लक्षात ठेवा. त्या आपल्यासारख्या कीर्तन करणाऱ्या लोकांच्यासाठी आहेत पापपुण्याच्या कल्पना. त्यांच्या दृष्टीने पापपुण्याच्या कल्पना नाहीत. अगदी सध्याच्या काळात पामर कोण आहे असं जर विचारलं तुम्ही तर सगळे राजकीय लोक पामर आहेत. सरळ आहेत, लक्षात ठेवा.
कारण त्यांना पाप पुण्याच्या कल्पना ते ठेवलेल्याच नाहीत. जर त्यांनी पाप पुण्याच्या कल्पना बाळगल्या तर असे नालायक वागतील सांगा. ते वागणार ज्यावर ती नालायक वागतात त्यावर ती पाप पुण्याच्या कल्पना नाहीत त्यांना. त्याला काय सांगतात, सांगूच नका त्याला. तर अशी पामराची काही तर आवड आहे. एका ठिकाणी कीर्तन करताना मी सहज असं बोललो की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. एखाद्या ओवीचा अनुभव घ्यावा का नाही. कीर्तन झाल्यानंतर मला एक श्रोता भेटला. तो म्हणला, महाराज तुमच्या कीर्तनाचा माझ्यावर परिणाम झालेला आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे एखाद्या तरी ओवीचा अनुभव आम्ही घेणार आहोत. आता एखाद्या ओवीचं म्हणलं मला वाटलं बुवा एवढा जिज्ञ असं श्रोता पहिल्यांदाच भेटलं मला. चांगली गोष्ट आहे, मलाही आनंद वाटला. तर म्हणलं कोणती ओवी तू ठरवली तेवढं सांग. तर तो म्हणला, तुम्ही व्रत नियम न करावे, शरीरासी न पिडावे, दुरीकेही न वाचावे, तीर्थासी गा. ज्ञानोबरांची ही ओवी त्यानं पाठ केली. तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही व्रत विनियम करू नका, शरीराला पिडा देऊ नका, तीर्थाला कुठं जाऊ नका. शाबास म्हणलं ही लेका ओवी निगेटिव्ह आहे, ही कशाला पाठ केलीस. मग म्हणलं पॉझिटिव्ह सांगतो. म्हणलं पॉझिटिव्ह सांग. स्त्रिया गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिय आले मग स्त्री असायची काय लक्षात ठेवायचं. आता मी त्याच्याशी अर्धा तास बोललो तरी तो त्याची काही लेवल सोडणार नाही. त्याला पामर म्हणतात. लक्षात ठेवा की पामराचं सरळ आहे ना. तर पामराची आवड कुठं आहे. पामराची आवड आहे स्वैर विषयाच्या ठिकाणी. आता विषयाची आवड तीच आहे, फक्त विषयाची आवड आहे. विषयाला सुद्धा विषयच आवडतात, पामराला सुद्धा विषयच आवडतात. फक्त पामराची आवड अशी आहे की त्याला जेव्हा विषय आवडतात तेव्हा त्या विषयाच्या ठिकाणी शास्त्र किंवा विहित निषिद्ध असा तो भेदभाव करत नाही. आणि विषयी मात्र शास्त्राचा भेदभाव करतो की शास्त्रानं सांगितलेलं ते त्याला आवडतं म्हणून त्याला विषय म्हणावं. आता तिसरा वर्ग आहे तो मुमुक्षूचा आहे. आता मुमुक्षूची आवड कोणती आहे. मुमुक्षूची सगळी आवड संपली. सर्वसंगी विठ आला तू एकला तू एकला आवडते तू एकला सर्वसंगी विठ आला तू एकला आवडते तू एकला आवडते तू एकला आवडते. मुमुक्षूची आवड आहे की सर्वसंगी विठाला तू एकला आवड असेल. मला तू एकटा आवडतोस, मुमुक्षूला दुसरं काय आवडत नाही. तुझी आण वाहीन गा देवराया, ज्ञानोबऱ्या सांगतात बहु आवडसी. ही मुमुक्षूची आवड आहे. आता राहिलं कोण. आता मुक्ताची आवड काय सांगावे. मुक्ताची आवड, मुक्तामध्ये दोन प्रकार आहेत. परत मुक्तामध्ये म्हणजे एक मुक्त कधीही वृत्तीवर न येणारा आणि एक मुक्त वृत्तीवर येणारा. वृत्तीवर जे मुक्त येतात त्यांचे परत दोन प्रकार आहेत. वृत्तीवर असणाऱ्या मुक्ताचे आणखीन दोन प्रकार कोणते. त्यामध्ये काही नुसते मुक्त आणि काही संत मुक्त. लक्षात ठेवा. आता संतांची आवड कोणती आहे. संतांची आवड परत दोन ठिकाणी. संतांची आवड दोन ठिकाणी कोणती. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्री आवडले पाहिन श्रीमुख आवडले. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडले पाहिन श्रीमुख तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याचं दर्शन घेणं हा आमच्या आवडीचा विषय आहे. आणि हा जसा आवडीचा विषय आहे तसा माझे जातीचे मज भेटो कोणी. आम्हाला आमच्या जातीचे लोक भेटावेत. का भेटावेत. ऐका त्याचं कारण असं आहे. तुकोबाराय सांगतात जातीचे ते धुरे एरेरासाठी वियोगे ही तुटी नेगे कदा दावे जाती पाशी दावे जाती पाशी दावे धावे जाती पाशी धावे जाती पाशी गुण ये राजे ते गुण ये राजे ती दावे जाती पाशी
जावे जाती पाशी जाती पुन्हा येण येराचे पुन्हा येण येराचे जावे जाती पाशी जावे जाती पाशी जावे जाती पाशी जाती तुकोबाराय सांगतात जातीकडे जात धावते. याचा अर्थ असा आहे की समान शीले व्यसनेषु सख्यम. ज्यांचं शील समान आहे, ज्यांचं व्यसन समान आहे, ज्यांचे गुण समान आहेत, ज्यांचे दुर्गुण समान आहेत, त्यांची बरोबर दोस्ती होत असते. लक्षात ज्ञानोबाराच्या दिंडीमध्ये चालताना आपल्या लक्षात येतं की शेवटी किती चालले तरी जोड्याबरोबरच असतात, प्रश्न असतात. मग त्या जोड्यामध्ये त्या दोघांचं ज्यांना हॉटेलची आवड आहे ते एका ठिकाणी येतात. लक्षात ज्यांना भेळ खायला आवडते ते एका ठिकाणी येतात बरोबर. ज्यांना पाठांतर आवडतं ते एका ठिकाणी येतात. ज्यांना अभंग म्हणायला आवडतं ते एका ठिकाणी येतात. असं होतंच. म्हणजे हे अशी आवड असतेच. तुकोबाराय सांगतात धावे जातीपाशी जाती. जातीकडंच जात जाते. याच्यासाठी उदाहरण तुकोबार इतकं कुठे दिले. तुकोबाराय सांगतात हिरा हिरकणी काडी आतून ऐरणी. अस्सल हिरा, त्या हिऱ्याची कसोटी काय, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारता जोगणी. तो हिरा घणावर ठेवा, ऐरणीवर ठेवायचा आणि वरून घणानं मारायचा. घणानं मारल्यावर जो टिकतो तो हिरा, पण घणाच्या घावानं कदाचित तो हिरा ऐरणीमध्ये घुसू शकतो. आता हिरा ऐरणीमध्ये घुसला, घणाच्या घावानं फुटला नाही, म्हणजे हिरा अस्सल आहे हे कळालं, पण ऐरणीत गेला त्याची वाट काय. आता काय आयरन घेऊन गळ्यात बांधणार थोडीच तुम्ही. आता आयरणीतला हिरा बाहेर कसा काढायचा. आयरणीतला हिरा बाहेर काढण्याची मग त्याची मग आणखीन निकष असे आहेत की त्या हिऱ्यामध्ये हिरा आणि हिरकणी अशा जाती आहेत परत. म्हणजे मादी हिरा आणि नर हिरा. मग तो हिरा जर असेल तर त्याच्यातलाच मादी हिरा म्हणजे हिरकणी जातीचा जो हिरा आहे तो त्या हिऱ्याच्या जवळ न्यायचा. मादी हिरा म्हणजे हिरकणी. हिरा हिरकणी काडी आतुनी ऐरणी. तर त्या हिऱ्याजवळ तो मादी हिरा जर नेला हिरकणी, तर तो मादी हिरा त्या हिऱ्याला तिथून बाहेर घेतो. म्हणजे त्या निर्जीव वस्तूमध्ये ती एवढं प्रकारचं आकर्षण लक्षात ठेवायचं. तो हिरा तिथं नेला ना तर ती हिरकणी जी असते ना, ती हिरकणी तो आयरणीमध्ये अडकलेला जो हिरा आहे ना, त्या हिऱ्याला ती हिरकणी सांग प्लीज कमावून असं काहीतरी मला लक्षात ठेवायचं. असं म्हटल्याबरोबर तो हिरा बाहेर येतो. हे प्रमाण ऐकल्यानंतर माझं डोकं फिरलं. तुम्हाला खरं सांगतो, डोकं का फिरलं मी थंड बी झालं. थंड का झालं त्या का म्हणलं हिऱ्यात असली भानगड आहे वय. मला हे एका जवाहिऱ्यानं सांगितलं. हे म्हणलं काय ते म्हणलं असं शास्त्र आहे, हिरा हिरकणी काडी आतुनी आहे. म्हणले खरं आहे का. हे म्हणले खरं आहे. मग माझं डोकं का फिरलं. म्हणजे हिऱ्यामध्ये सुद्धा प्रेम प्रकरण असतं हे मला वाटलं ना. म्हणजे असं माझं डोकं फिरलं आणि डोकं शांत का झालं. म्हणलं हिऱ्यामध्ये जर एवढं आहे तर बुवा आणि बाईमध्ये का असू नाही सांगा लक्षात ठेवायचं. की बाई आणि बुवा यांचं आकर्षण का असू नये असं मला वाटलं लक्षात ठेवायचं. आणि मग दिंडीमध्ये पारायणामध्ये जे काय चालतं त्याचे सगळे प्रश्न माझे एकदम सुटले. विठ्ठला मी जात सांगतो लक्षात. तुकोबाराय सांगतो आमची जात आहे. माझ्या जातीचे म्हणजे कोणते. मी सांगितलं ना, मला भगवान परमात्मा आवडतो, यांना आवडतो, ज्यांना आवडतो ते माझ्या आवडीचे आहेत. पण आवडे ज्या हरी अंतरापासोनी. महाराज सांगतात आईसी यांचे मनी अर्थ माझे, ते मला भेटावेत अशी माझी इच्छा आहे. लक्षात. व्यवहारामध्ये काही माणसं भेटण्याची अपेक्षा करा, काही माणसं कधीसुद्धा न भेटण्याची अपेक्षा करा. तुकोबाराय सांगतात कानडीने केला मराठा भरतार. प्रसिद्ध अभंग आहे पण पहा. कानडी बाईनं जर मराठा भरतार केला असेल तर त्यांचं कसं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काय आहे, सोयरीक जोडत असताना जवळजवळ जोडायचे, लांब जात नव्हते लोक. तर लांब गेल्यानंतर एकमेकाचं लवकर कळत नसे ना, त्यामुळे जवळजवळ बघत. आता तसं नाही. आता आपण इंटरनेटच्या युगात आहोत ना, त्यामुळं कोणाशी आपण सोयरीक जोडू शकतो. अगदी घरात बसल्यानंतर इंटरनेट ओपन केलं की त्यामध्ये आपल्याला कुठेही ओळख होऊ शकते. तर अशी कानडी मुलकातली म्हणजे कर्नाटकातली स्त्री आणि महाराष्ट्रातला मुलगा त्यांचं त्या इंटरनेटवर त्यांचं लव जमलं एकमेकाचं. आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता लग्न केलं. आता लग्न करे पण ठीक आहे,
आणि लग्नानंतर त्यांच्यामध्ये व्यवहार कसे चालणार. आता ते तुकोबाराय सांगतात तिने पाचारी इलबा म्हणून. इलबा म्हणजे इकडे या. आता बा शब्दाचा मराठीत अर्थ बाप आहे. तो म्हणलेला काही आपल्याला बा म्हणते आपण जवळ कसं काय जायचं असं सगळं एकत्र तिने पाचारी इलबा म्हणून हे रूपळे आण झाले. आता वैताग खरं सांगा कसं आहे, अवघड आहे. तुम्हाला म्हणजे ते येणारी हे माहीत आहे तुम्हाला स्टेशनचं, ते नाही सांगत, दुसरं सांगतो. दुसरं काय, कानडी बाई आणि मराठी मनुष्य दोघांचं झालं लग्न. कसं तरी ॲडजस्टिंग केलं त्यानं भाषेचं वगैरे. म्हणजे असं आधी गोष्ट तुम्हाला लक्षात येत नाही काय, म्हणजे येते ती देवगौडा लक्षात येते का नाही तुम्हाला. आणि मग तेवढं लक्षात येत आहे का ते, म्हणजे त्याला हिंदी भाषा कळत नव्हती तरीसुद्धा पंतप्रधान झाला ना तो, त्यानं केलं ना ॲडजस्टिंग. म्हणण्याचा उद्देश असा आहे, तिनं त्याला अगदी सांगितलं, अहो ऐकलंत का, हत्तू आणा हत्तू. तो म्हणला तुझं काय डोकं फिरलं का लक्षात, हत्तू. म्हणजे हत्तू काय सोपा मिळतो का, हत्तू एवढा हत्तू तुम्हाला मिळत नाही, आणा हत्तू. तो म्हणला तुझं काय डोकं बी काय हत्तू. हां अहो अगं साधी गोष्ट, बाजारात गेलं ना तर घोडा घेण्याचे पैसे नाही, हत्तू कुठला आणतेस लक्षात ठेवायचं. इतकं कडाक्याचं भांडण झालं त्या दोघांचं हत्तू या शब्दावरनं. आणि मग काहीच कळेल ना. योगायोग असा की संध्याकाळी त्या दोघांचा म्हणजे काय म्हणता भाऊ त्याला द्विभाषिक, तो दुभाषा तिथं मिळाला. म्हणजे कानडी आणि मराठी त्याचा दोघांचा आडत्या. तो संध्याकाळी आला आणि ती म्हणली ऐकलंत का, ह्यांचा पराक्रम ऐकला का, हत्तू आणायला सांगितलं हत्तू. तर दिवसभर डोकं खाल्ले. तो म्हणला मित्रा तूच सांग, हत्ती काही सामान्य गोष्ट आहे का सांग. तो म्हणला काय सांगितलं हत्तू. म्हणलं हत्तू हत्तीच्या. म्हणलं काय झालं, लेका हत्तू म्हणजे कापूस. विठ्ठाला तुम्हाला गंमत सांगतो. बाळकिडेमध्ये असं एक प्रमाण आहे, गोड प्रमाण आहे. बाळकिडेमध्ये असं प्रमाण आहे, अवचिता त्याने देखीला भुजंग पळतील मग हाऊ आला. हाऊ आल्या म्हणल्यानंतर आपला तुमच्या मनात अर्थ आहे तोच माझ्या मनात अर्थ आहे, काळजी करू नका. हाऊ म्हणजे काय, भाऊ. मला कर्नाटकातलं एक पोरगं होतं आमच्याकडं, त्याने विचारलं मला तात्या हाऊ म्हणजे काय. म्हणलं हाऊ म्हणजे भाऊ. म्हणलं भाऊ नाही. मग तो म्हणला कानडी भाषेमध्ये हाऊ म्हणजे सर्प. विठ्ठाला. आता तुमच्या लक्षात येईल की संतांचं जनरल नॉलेज केवढं आहे. मला एवढंच भाग सांगायचं असं आहे की आपल्याशी जे विसंगत आहेत ना, तुका म्हणे ए रे राजे विच्छिन्न ते वाडे शीन सुखापोटी, त्यामध्ये सुख होतच नाही लक्षात ठेवा. म्हणण्याचा उद्देश असा आहे, तर आपल्यापेक्षा जे विभिन्न वृत्तीचे आहेत त्यांच्याविषयी कधीही संगत करू नये. आपल्या वृत्तीचे जे आहेत त्यांच्या जवळ जावं. तुका म्हणे जवळी न पाचारिता. पण महाराज सांगतात आवडे ज्या हरी अंतरापासोनी ऐसियाचे म्हणे अर्थ माझे. तर त्यांची आवड किती आहे सांगा. त्यांची आवड सांगत असताना तुकोबाराय सांगतात काय तया लागी जीवा होतो का सावीस. 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 राहतील वास नयन त्याचे पाहतील वास नयन त्याचे. पाहतील वास नयन त्याचे. पाहतील वास नयन त्याचे. आवडे जहारी अंतरा पासोणी. आवडे जहारी अंतरा पासोणी. पाहतील वास नयन त्याचे. पाहतील वास नयन त्याचे.
होतो कासावीस पाहतील वास नयन हे नयन त्यांची वाट पाहतील आणि ते भेटल्यानंतर काय होईल ते जर भेटले तर सुफळ हा जन्म होईल ते दोन्ही त्यांच्या भेटीमध्ये ते जर नाही भेटले ना तर जीव कासावीस होतो आणि भेटले तर जन्माची सफलता आहे सुफळ हा जन्म होईल तेथून केव्हा देवता आलिंगन वैष्णवांची आलिंगन दिलं तर वैष्णवाच्या हा दिवस सुफळ जन्म होईल तर महाराज सांगतात असे संत भेटतील असे माझ्या समानवृत्ती जेव्हा भेटतील त्यावेळेला तुका म्हणे तोची सुदिन सोहळा आमच्या जीवनातला तो धन्य असा दिवस आहे की त्या दिवशी गाऊया गोपाळा धणीवरी तृप्ती भरून असं भगवान परमात्म्याचं गाऊ म्हणजे भगवान परमात्म्याचा अनुवाद करू आणि तो त्या संतांच्या संगतीत करू त्या संतांच्या सान्निध्यात आम्ही भक्ती सुखाची अनुभूती घेऊ विठोबा बोला प्रणयी कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरी कवरदा श्री ज्ञानदेव मी प्रस्तावना करून अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे ठेवलेला आहे तर ढाकणे बुवांचे वडील गेले आणि त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र आलेलो आहोत हा क्षणच असा आहे की आपण त्यांचे ऋणानुबंध ठेवण्याची अपेक्षा आहे अर्थात तसा काय माझा जास्त परिचय नव्हता आपलं मी त्यांना विचारलं की काय एकदम अचानक काय असे काय फोटोमध्ये पाहिलं असं लक्षात येतं की असं काय अगदीच जास्त वय असं काय होण्यासारखी अवस्था नाही परत ते गेले आणि अडचण तर सगळ्यांनाच होती पण सगळ्यांची अडचण सोडली आज दुपारी ज्यांचं कीर्तन झालं संदीपन महाराज त्यांना तर असंच काय कीर्तन होतं लातूरला दुपारी लातूरचं कीर्तन करून ते धावत पळत आलेच मला ढाकणेबुवांनी सांगितलं ढाकणेबुवानं म्हणलं ढाकणेबुवा प्रसंग असा आहे की आम्ही काही करून तुमच्याकडे येणंच आलंच पाहिजे तुम्हाला आता असं नाही म्हणणं म्हणजे योग्यच नाही मग आपलं त्याला म्हणलं असं करा दुपारचं तुमचं जेवण गोड आहे ते गोड जेवण करा मी संध्याकाळचं चिंतन करतो ते म्हणलं हरकत नाही त्याने असं त्याला सगळीच अशी जोड दिली आता ढाकणेबुवांचं व्यक्तिमत्वच असं आहे की त्याने एखादा शब्द टाकला तर नाही म्हणणं म्हणजे काहीतरी आगाऊपणा केलं का वाटतं आम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं वेळ प्रसंगी ढाकणेबुवा मला नाही म्हणू शकतात म्हणजे नाही म्हणू शकतात म्हणजे त्यांनी हो म्हटलं पाहिजे असा माझा दुराग्रह नाही पण मला ढाकणेबुवा म्हणतात ते असं आहे आणि मी तसं ढाकणे महाराजांच्याच बाबतीत नाही कुणाच्याच बाबतीत मी दुराग्रही मनुष्य नाही हं त्या माणसाला जमत नसल्यानं मी ठीक आहे तुम्हाला जमत नाही ना मला आग्रह करू नका तुम्हाला सहजासहजी जमत असलं तर येत चला पण आम्ही कुठं त्यांना या म्हटलं तर ते नकार देतच नाहीत अगदी म्हणजे भंडार तात्याने सांगितलं म्हणल्यानंतर ते म्हणतात माझं काय असलं तर मी लोकांना सांगतो तुम्ही जा त्यांच्याकडं पण त्यांची अडचण असली तर त्यांना बोलू नका नाहीतर सांगाल तात्याने सांगितलं ते मग त्यांना त्यांची अडचण ते सोडून ते तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतील असं आहे म्हणजे मी मगाशीच सांगितलं की जास्त बोलायच्या बाबतीत मी जरा कृपण आहे थोडासा परंतु माधवबांची अवस्थाच अशी आहे की ते ज्या एखाद्या माणसाच्या अंगामध्ये विपुल ज्ञान असावं आता मी कितीतरी वेळा मी सांगतो माझ्या प्रवचनात ते बसलेले असतात तेव्हाही मी सांगतो हे त्यांचं प्रवचन कुठं चाललं मी आपलं जरा शांतपणानं ऐकण्याचा प्रयत्न करतो तर ते मला म्हणतात तुम्ही येत जाऊ नका मोठी अडचणच आहे पण मला ते ऐकायला गोड वाटतं थोडंसं अशी एक इच्छा आहे की ढाकणेबुवांचं सगळं भागवत मी त्यांच्यापुढे श्रोता म्हणून बसून ऐकायची माझी इच्छा आहे मी त्यांना म्हणलो सुद्धा की तुमचं सगळं भागवत मला एकदा ऐकवा मला ऐकायची इच्छा आहे कारण का म्हणजे भागवताचार्य जेवढे आहेत सगळे ते काय मी रिजेक्ट केलेले आहेत मला त्यांचं काय आवडतं लक्षात जातं
मला त्यात काही असं काय का प्रश्नच नाही ना. आणि ते धाबडदिंगा वगैरे हे आपल्याला आवडत नाही, लक्षात ठेवायचं. जाऊ द्या, मला काय त्यांचं माझं वैर वगैरे काही नाही, परंतु ते त्याच्यात जे सांगायचं ते सांगतच नाही, तर ते दुसरंच काहीतरी सांगत बसतात उगाच. आणि आपल्याला नाही ते आवडत, बिलकुल नाही. म्हणजे त्यातलं काही तथ्य सारांश सांगावा. आता ढाकणेबाबांचा श्रीमद भागवताचा अभ्यास बी मोठा आहे, त्याच्यातले श्लोक वगैरे सगळे त्यांचे मुखोद्गत आहेत. आमच्यासारखंच काय म्हणजे मी काही भागवताचार्य नाहीच मुळात. कुणीतरी मला आग्रह करतं की तात्या सांगा भागवत. ठीक आहे, भागवत सांगायचं म्हणजे काय, आम्ही ज्या नेहमीशिवाय देतो ना ते भागवतापाशी बसून द्यायचे, बाकी काय फरक लक्षात. तुम्ही किती मनापासून हसला सांगा, लक्षात ठेवायचं. म्हणजे माझा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे सगळं. मी ज्या नेहमीशिवाय देतो तेच आपल्याला जरा भागवतात बसून द्यायचं, बाकी काय नाही. थोडंसं तिथं बसल्यावर जरा संयमितपणाने देत बसायचं, एवढं बाकी उद्योग नाही लागायचं आपलं. मी कधीच अभ्यास केलेला नाही, खोटं बोलत नाही. श्रीमद भागवताचं चिंतन केलं, बाकी असा अभ्यास म्हणून केला नाही. आपलं समोर ग्रंथ ठेवायचं, आपलं बोलत राहायचं, जसं येईल तसं त्याप्रमाणे. काय ते त्यातलं काही राहिलं काय चुकलं काय ते आपलं ते श्रोत्याने बघायचं असतं, काय असेल त्याला काय अडचण नाही. आपण काय त्याचा जास्त भार घेत नाही. ढाकणेबाबांचं तसं नाही, त्यांना श्रीमद भागवताचं चिंतन आहे त्यांच्याकडं, आणि ते गोड सांगतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे म्हणजे ढाकणेबाबांच्या चेहऱ्याकडे बघितलं की किती रागवलेला माणूस असला तरी तो थंडच झाला पाहिजे, असा त्याचा चेहरा आहे. ते शांत वृत्ती, एकदम अतिशय शांत वृत्ती. मला वाटतं माझं आणि त्यांच्यामध्ये जरा बदल झाली असते तर बरं झालं असतं, लक्षात आलं. म्हणजे ते अतिशांत आहेत, मी अति तापट आहे. थोडंसं माझ्यातलं काही लेस झालं असतं आणि त्यांच्याकडे काय प्रोग्रेस झाला असता तर थोडंसं एका दृष्टीने बरं झालं असतं. काय माहीत आहे का, अतिशांत माणसं असली की त्याला लोक अति दमवतात, असा माझा अनुभव आहे, लक्षात ठेवायचं. मग ते भिडस्त माणसं, ढाकणेबाबा भिडस्त आहेत स्वतः, आणि कोणाला टाकून बोलणार अजिबात वादच नाही. मला वाटतं सगळ्या आळंदीमध्ये आपण फिरलो तर ज्या ज्या लोकांची यादी आपण वाचू, त्यात माझं बी नाव आहे, प्रश्नच नाही. की यादी वाचल्यानंतर ज्यांचं नाव वाचल्यानंतर सगळ्यांचीच भूमिका पॉझिटिव्ह बनेल असं व्यक्तिमत्व म्हणजे ढाकणेबाबा. निगेटिव्ह भूमिका कोणाची बनणार नाहीच अजिबात. कारण का त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यासारखं नाही, तर काय वाईट बोलायचं त्याच्याबद्दल, नसलेलं वाईट काय हुडकून बोलत बसायचं काय, असं काही नाही. तर ते एक त्यांचा गुणधर्म आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एवढं विपुल ज्ञान त्यांच्याकडे आहे ढाकणेबाबांच्याकडं की ते संस्कृतचा अभ्यास तर बोलूच नका. मला एखादा शब्द आडला की मी त्यांना फोन करून विचारत असतो. मला शब्द आडला की मी त्यांना फोन करून विचारतो की ढाकणेबाबा या शब्दाचा मूळ धातू कुठला, असं मी त्यांना विचारत असतो कधी कधी. तर सांगायचं कारण खूप मोठा अभ्यास आहेच, जो आहे तो म्हटलंच पाहिजे, वादच नाही. पण एवढा मोठा अभ्यास असताना अंगामध्ये विनयता असणं हे क्वचित ठिकाणी जमतं, लक्षात ठेवायचं. माणसाच्याकडे ज्ञान असावं आणि ज्ञानाच्या जोडीला नम्रता असावी. ती नम्रता त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहे. तेव्हा मी सांगितलं की त्यांनी समाजामध्ये राहताना समाजाशी ते ज्या आपुलकीनं राहतात त्याची परतफेड सगळ्या समाजाने इथे केलेलं, लक्षात ठेवा. की आम्ही आमचं प्रेम, ते आमच्यावर प्रेम करतात, ते आम्ही आमचं प्रेम त्यांच्यावर या निमित्तानं असं व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बस अधिक काही बोलत नाही. भगवंतांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं, त्यांच्यातून संप्रदायाची सेवासुद्धा चांगल्या प्रकारची घडावी. आणि ज्या पित्यानी त्यांना असा जन्म दिला, आता खरं म्हणजे 3 भाऊ आहेत. ढाकणेबाबा इथनं आळंदीला गेल्यावर यांच्या वडिलांतर काय होतं बाबा, ते वेगळ्या तऱ्हेनं आपलं काहीतरी चिंतन करतील आणि आपल्यासुद्धा गावाचं नाव कुठंतरी असं आणतील असं, पण त्यांनी ते केलेलं आहे आणि त्या प्रकारचं चिंतन ते करतात आणि सर्वांच्याशी मिळून मिसळून असं ते वागतात. बस शेवट सांगतो, ढाकणेबाबांचा संबंध 3 पिढ्याशी आहे. 3 म्हणजे आमची पिढी म्हणजे त्यांच्या ढाकणेबाबांच्या वडिलकीच्या नात्यासारखी आमची पिढी आहे. संतीबन महाराज असतील, पांडुरंग बागुले असतील, या सगळ्यांच्याशी त्यांचा असा संबंध आहे. एक म्हणजे त्यांची पिढी, त्यांची म्हणजे ते ज्या वयाचे आहेत त्या वयामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या वयाशी त्यांचा संबंध आहे. आणि एक म्हणजे पुढची पिढी म्हणजे आमच्या हरिभाऊसारखी किंवा त्याच्या पुढची आणखी नवीन मुलं आता आळंदीत
या सगळ्यांचाच त्यांच्याशी दृढ संबंध आहे आणि ते त्या पद्धतीचं प्रेम असं व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात सगळेच लोक. म्हणून आज या ठिकाणी सगळे लोक आले. म्हणजे गाते, श्रोते आणि पाहते हा जो अभंग आहे ना, तो अभंग आधी तर लागू पडला सर्वांनाच लक्षात ठेवायचा. म्हणजे गाते, श्रोते आणि पाहते. अजून एक सांगायचं राहील तर मग माझा प्रमाद होईल की त्यांनी जो अभ्यास केला आहे तिकडे उत्तर हिंदुस्थानामध्ये, असे आमचे ऋषिकेशचा विद्यार्थीवृंद, त्यांच्याही लक्षात आलं की आपण डाकणे भावांच्यासाठी इथं त्यांच्या वडिलांच्या निमित्तानं जाणं गरजेचं आहे. तेव्हा तोही वर्ग या ठिकाणी आलेला आहे. तर ज्ञानोबाचा अभंग आहे गाते, श्रोते आणि पाहते. त्यामध्ये गाते तर असतीलच, गरुड गुरुजींच्यासारखी माणसं गाणारे असतील, श्यामबुवांच्यासारखी ज्यांना भगवंतांनी आवाजाची देणगी सुंदर दिलेली आहे. वारकरी संप्रदायाचा भरपूर पाठा, गवई आणि पाठा यांचा संगम म्हणजे श्यामबुवा आहेत. तेव्हा अशी माणसं सगळे आहेत. ज्ञान ऋषिकेशला लावून ज्ञानाचा गाभा, तो गाभा आत्मसात करणारी जी मंडळी आहेत ती मंडळी या ठिकाणी आहेत. बरं, आता या ठिकाणी गाते, श्रोते आणि पाहते. इथं पाहते म्हणजे प्रेक्षक अर्थ करायचा नाही बरं का, इथं पाहते म्हणजे दृष्टा, लक्षात ठेवा. गाते, श्रोते आणि पाहतेच्यामध्ये दृष्टा. श्रोते म्हणजे ऐकणारा नुसतं घ्यायचं नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम हा तिथं घ्यायचा. आश्चर्यवत वदती तथैव चान्या, आश्चर्यवन्यमच्चैन मन्य शृणोती, हा शृणोती तो तिथे घ्यायचा. गाते, श्रोते आणि पाहते. चतुर्विनोदी दुश्चिते. चातुर्याची काय अपेक्षा असते, काही विनोदाची अपेक्षा असते, काही दुश्चिते. दुश्चिते म्हणजे नाराज झालेलं नाही बरं का, दुश्चित अर्थ नाराज नाही. दुश्चिते याचा अर्थ संसारातून विरक्त असलेला, असा अर्थ तिथं करायचा. पण चतुर्विनोदी दुश्चिते, काही सोमभावामध्ये पारंगत असलेले आणि काही पूर्ण ज्ञाते. तर मग ज्ञानोबा सांगतात या सकाळा ते विनवणी. विनवणी काय, करा विठ्ठल स्मरण, भगवन नामस्मरण. असं सर्वांनी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि संप्रदायामध्ये आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा लोकांच्या उद्धारासाठी कळकळीनं उपयोग करणारे अशी माणसं फार कमी आहेत, लक्षात ठेवायचं. आता पुढे जे बोलेन ते जरा रागानं बोलेन ना, म्हणजे असं आहे. रागानं का बोलेन की कधी तर आपण अंतर्मुख झालं पाहिजे. का अंतर्मुख झालं पाहिजे आहे, वारकरी संप्रदाय बदलत चालला आहे आणि एवढ्या झपाट्यानं बदलतो आहे जसं सगळं जगत बदलत चाललं आहे, तर त्याला आपणसुद्धा अपवाद नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी आमच्यासारखं. आता आम्ही काय म्हणजे मी वारकऱ्याच्या जातीतला मनुष्य आहे, काय लागत नाही आम्हाला. आम्ही आता जिथं राहिलो तिथं हे निर्गुण बोला विचारा. आम्ही काय नाही, आम्ही गावात चांगल्या गाद्या बिद्या टाकलेल्या त्या सोडल्या. म्हणलं आम्हाला असलं नको ते काय कुठं. म्हणलं मी त्या मालकाला सांगितलं, बाप्पाला सांगितलं, म्हणलं आम्ही गावात राहायला ऐकायचंच नाही, आपलं गावाच्या बाहेर जाऊ द्या आम्हाला, लक्षात ठेवायचं. आमच्यासारखाचं आपलं गावात अजिबात नाही. मग गावाच्या बाहेर काय नाही, गावाच्या बाहेर ज्या खोलीमध्ये बाजरी ठेवली होती ती बाजरी काढली उचलून आणि त्या खोलीत आम्ही राहिलो. करायचं काय, आपले घोंगडी टाकली की कोला काकडीला राजी, तसं आमची अवस्था आहे. करायचं बाकीचा विषय. मग मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी असं वागलं पाहिजे, असा माझा दावा नाही. असा माझा मुळीच दावा नाही हं, की आम्ही जसं साधं वागतो की आम्ही घोंगडीच वापरतो, असा आमचा अजिबात दावा नाही. पण त्याबरोबर आमचा असाही दावा आहे की 5 स्टारमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या वेळेला ऐकीचे तुम्ही होऊ नये याची आमची नक्की अपेक्षा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे कदाचित आपण संप्रदायात आहोत याचंही कधीतरी तुम्ही भान ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा वारकरी संप्रदायातल्या लोकांना म्हणजे आपण लॉजवर राहावं असं वाटायला लागलं तेव्हा तुम्हाला वाटत नाही का आपला अपमान आहे त्याच्यामध्ये, किंवा आपल्या तत्वाचा अपमान आहे, वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, असं वाटत नाही तुम्हाला? असं कुठं असं काय प्रश्न. आणि मोठी गंमत आहे, लक्षात ठेवायची. आमच्या जेवणामध्ये काय असावं आणि आम्ही तुमच्या घरात जेवायला आलो तर जेवण कोणत्या प्रकार करायचं, त्यामधले पदार्थ कुठले असावेत, ते पदार्थ कुठून आणले पाहिजेत, तूप कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे, ही यादी काही वारकऱ्यांची यादी नाही, लक्षात ठेवा. ही वारकऱ्यांची यादी नाही, पण तशा याद्या आपण देतो लोकांना. हे कुठेतरी अंतर्मुख म्हणून याचा विचार करा, लक्षात ठेवा, प्रश्नच नाही. मग आम्हाला अर्धे तोळ्याची अंगठी घातली पाहिजे, हे काय काय चाललं आहे ना ठाऊ. आम्हाला अजून हे डोकं माझं सुन्न झालं, काही कळायलाच मार्ग नाही, लक्षात ठेवा. आणि मग एका ठिकाणी घडलेलं आहे आणि ते घडलेलं आहे ना भाऊ, त्याला कोळशे पाटील साक्षीला आहेत, आपले बीजी कोळशे पाटील, ते स्वतः साक्षीला आहेत.
त्याने घडलेला किस्सा मला सांगितला. नाव सांगत नाही. कशाला नाव सांगायचं? तर सांगायचं कारण असं की ते म्हणले असे कोणतरी ते महाराज होते, त्यांना आणि त्यांना एकत्र जेवण्याचा योग आला त्या दोघांचा. तर जेवायला आल्यानंतर त्याने असं त्यांना सांगितलं की बुवा ते जेवणाचं जे ताट असतं ना त्याला वटकन म्हणतो ना आपण, जुन्या काळातलं वटकन लावावं लागतं, वटकन खाली. तर ज्याच्या घरामध्ये जेवले त्यानं 50,000चा बंडल लावला खाली, त्याला वटकन म्हणायचं. पण त्याने ते कबूल नाही केलं. ते म्हणले नाही, एवढ्यावर भागत नाही. तर मग अजून तेवढा लावला पाहिजे. म्हणजे ₹1,00,000चा बंडल असताना लावून मग ते जेवले. असं आहे. म्हणजे हे काय वारकरी संप्रदायाचा चेहरा नव्हे. हा कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा बरं. कोराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना, तसं भविष्यकाळामध्ये तुमचा जो विलास आहे ना, तोच विलास कदाचित या संप्रदायाला घातक ठरू शकेल. आपण हे लक्षात ठेवा. हायवेवर चालत असताना, हायवे कधीच वाईट नाही, मान्य करतो की हायवे चांगलाच आहे, पण त्या हायवेमध्ये एखादा ड्रायव्हर, तर त्या ड्रायव्हरनं आगाऊपणा करून चुकीचं वाहन चालवलं तर त्यानं चुकीचं वाहन चालवलेलं त्याची शिक्षा अनेक पाठीमागच्या ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरांना भोगावी लागते. हे विसरू नका. हे मी तुम्हाला सगळं का सांगायला लागलो, तर आमची अपेक्षा अशी आहे, आम्हाला भागवताचार्य नक्कीच पाहिजेत, पण ते भागवताचार्य म्हणजे माधव महाराज यांच्यासारखे पाहिजेत की ज्यांच्याकडं ओरिजिनल नॉलेज आहे, पण ते नॉलेज असताना लोकांच्याशी राहण्याची समर्थता आणि त्यांची राहत असताना त्यांना देण्याची एक प्रेमाची लेवल म्हणजे नम्रता ही त्यांच्याकडे आहे. भगवान करो. खरं म्हणजे मी आज लय बोललो आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे, एवढा कुठला कुणाबद्दल बोलतो आहे मी, शक्यच नाही. म्हणजे माझ्याकडं शब्दाची कृपण तर लय आहे, पण ते आहेत तसे, वादच नाही. तेव्हा त्यांनी आपली जी सेवा केली ना, काय का होईना, पण त्यांच्या ठिकाणी ते गुण येत असताना निदान त्यांचे जे पिताजी आहेत त्या पिताजींनी लहानपणापर्यंत त्यांच्यावर संस्कार तसे केले असतील, घरातला तसा वारसा असेल. मी माझ्या वडिलांची विरासत असाच आपण घ्यायचो होतो. म्हणजे अगोदर मराठवाड्याची पद्धत अशी आहे की मराठवाड्यामध्ये परंपरेच्या माळा आहेत, घरामध्ये माळ घालणं म्हणजे त्यात विशेष काही लोकांना वाटत बी नाही. तर आपण सगळे सुसंस्कृत आहात, संपन्न आहात. भगवान करो. केवळ त्यांच्यापुरतं बोलतो आहे असं नाही. आता यंत्रांमधला परिचय आजच तर झालेला आहे ना, परंतु आपणही काही बाकीची मंडळी आहात, तेव्हा सर्वांनी त्यांना साथ दिलेली आहे. आपलं प्रेम या निमित्तानं, त्यांच्यावरचं प्रेम, त्यांच्या पिताजीवरचं प्रेम, त्यांच्या कुटुंबावरचं प्रेम आपण सर्वांनी व्यक्त केलेलं आहे. आणि बस एवढंच, बाकीचं काय. पुत्रे मी सर्व गुणी, जिनावा हे बापाशी राणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम